नाशिक आणि धुळे जिल्ह्यात मंदिरे आणि घरे फोडण्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 सराई संशयितांना शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली। त्यांच्याकडून रोकड, चांदीचे दागिने आदी 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे। सावळदे तालुका शिरपूर येथील दत्त मंदिराची दानपेटी चोरून संशयितांनी सुमारे 25,000ची रोकड लंपास केली होती। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मध्य प्रदेशापर्यंत संशयिताचा माग काढला। संशयित सदीम गिलदार देवका वय 27 व भिकला रामसिंह देवका वय 39 दोघेही राहणार नाहल्या फल्या मोहाला तालुका सेंधवा यांना अटक केली। त्यांची कसून चौकशी केली असता संशयितांनी शिरपूर शहादा रस्त्यावरील झोपडी सावळदे येथील दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगाव जवळ रामदेव महाराज श्रीराम मंदिर व सटाणा येथील साईबाबा मंदिर फोडल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 19,300 रुपयांची रोकड, 2.25 लाखांचा चांदीचा घोडा, 1.5 लाखांचे चांदीचे लहान घोडे, 2.5 लाखांचे चांदीचे 5 मुकुट, 1,02,000च्या चांदीच्या पाटल्या, 36,800 रुपयांचे चांदीचे कडे, जोडवे, ब्रेसलेट, साखळी, हार, छत्री आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शहर पोलिसांनी शहर हद्दीतील 3 व धुळे, मालेगाव, सटाणा येथील प्रत्येकी 1 असे 6 गुन्हे उघडकीस आणलेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। सर, धुळे पोलीस घटकात शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार PI परदेसी आणि पोलीस स्टेशनचे जे DBचे पथक आहे त्यांनी सगळे मिळून चांगली कामगिरी केलेली आहे। ते जुलै महिन्यातला ते मंदिर चोरीचा जे गुन्हा होता त्यावर ते वर्कआउट करत होते आणि त्याप्रमाणे गोपनीय माहिती काढून त्यांनी मध्य प्रदेशतून 2 आरोपी अटक केले। नंतर आरोपीला अटक नंतर त्यांची PCR घेऊन विचारपूस केली आणि त्याप्रमाणे जे गेला माल आहे त्यापैकी रिकव्हरीचा प्रयत्न करत होता। तर जे त्यांचे पोलीस स्टेशनचे जे गुन्हा आहे ते तर डिटेक्ट झाली, पण इतर जिल्ह्यातला आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यातला पण गुन्हे डिटेक्ट झाले। 2 आरोपी कडून एकूण 2 घरफोडी आणि 4 मंदिर चोरीचे गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि रिकव्हरी जे आहे पूर्ण मिळून जवळपास 8 लाखाची रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीमध्ये 4 किलो 200 ग्राम चांदी ते पण इन्क्लुडेड आहे। तर माझ्या स्तरावर आणि पूर्ण घटकात करून मी PI परदेसी, आमचे ठाणेदार शिरपूर सिटी पोलीस स्टेशन आणि त्यांचे जे DBचे सगळे कर्मचारी जे आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगली कामगिरी केलीबद्दल त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स पण देतो। थँक्यू।